प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नवे आकाश नवी धरती नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवी धरती नवे नवे होणार. पुनरुत्थान काळ आणि ह्या पुनरुत्थान काळामध्ये सर्व काही नवीन व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आजपासून पुढील 4 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताचं निकोदेमस बरोबर असलेलं संभाषण ह्यावरती ख्रिस्त सभा आपल्याला चिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. निकोदेमस हा सन्नेद्रीन मधला एक सदस्य. सन्नेद्रीन म्हटल्यानंतर 70 लोकांची न्यायसभा. प्रमुख याजक हे त्यांचे अध्यक्ष आणि ही 70 लोक प्रतिष्ठित अशा वर्गातून निवडलेली. त्यांच्यामध्ये शास्त्री, परुषी, प्रतिष्ठित लोक, सरदार, दरकदार अशा प्रकारची मोठी मोठी मंडळी असायची. आणि देवा धर्माच्या संदर्भात कुठलाही विषय आला तर त्याच्याविषयी तिथे चर्चा चालायची. धर्माविरुद्ध एखाद्या व्यक्तीने काही बरं वाईट केलं तर त्याला कोणती शिक्षा द्यायची त्याच्याविषयी तिथे चर्चा केली जायची आणि न्याय दिला जायचा. अशा प्रकारची ही न्यायसभा त्या ठिकाणी अस्तित्वात होती. आणि निकोदेमस ह्या न्यायसभेचा प्रतिष्ठित असा सदस्य होता. हा निकोदेमस रात्रीच्या वेळी येशूला भेटायला का आला हे फार मोठं कोडं आहे की तो सहज दिवसा येशूला भेटायला येऊ शकला असता. एकीकडे त्याला जाणवलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शिकवणं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे चमत्कार आहेत, तशा प्रकारचे चमत्कार परमेश्वर सोबत असल्याशिवाय कोणाला करता येणार नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त ज्या पद्धतीने शिकवतो त्यामुळे निकोदेमसच्या मनावरती एक फार मोठी छाप पडलेली होती. परंतु दुसरीकडे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आणि परुषांची शिकवण ह्यांच्यामध्ये तफावत असलेली त्याला जाणवली. शास्त्री, परुषी इतकंच काय तर वडीलजन, मुख्य याजक आणि त्याचबरोबर प्रमुख याजक तसेच साक्षात रोमी सम्राट ह्या सर्वांना आव्हान देणारं असं प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्तन होतं. निकोदेमस चित्रात येण्या अगोदर 2 घटना घडलेल्या आपण पाहतो. पहिली घटना काना येथे लग्न समयी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला पाण्याचा द्राक्षारस आणि त्याविषयीची बातमी सगळीकडे पसरलेली असावी. परंतु दुसरी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे येशूने केलेलं मंदिराचं शुद्धीकरण. आणि हे शुद्धीकरण केल्यामुळे येशूने 2 शक्तींना शह दिलेला होता. एक होती राजकीय शक्ती आणि दुसरी होती धार्मिक शक्ती. कारण जेरुसलेमच्या मंदिरामध्ये जो काही निधी गोळा होईल त्यातील अर्धा निधी रोमी सम्राटाच्या तिजोरीत जाईल, अर्धा निधी प्रमुख याजकाच्या ताब्यात जाईल. त्यातूनच ते धार्मिक गोष्टीविषयी जो काही खर्च असेल तो खर्च ते करायचे. प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराचं शुद्धीकरण केलं. त्या ठिकाणी बसलेले सराफाचे चौरंग उधळून टाकले आणि क्रय विक्रय करणाऱ्याच्या बैठका उलथून टाकल्या. नागाच्या शेपटीवरती जणू काही त्याने पाय ठेवलेला. अशा पार्श्वभूमीवरती निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घेतो. त्याने दिवसा जर त्याची भेट घेतली असती तर निकोदेमसविषयी गैरसमज पसरवला गेला असता की हा देखील येशूचा शिष्य होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून त्याला सन्नेद्रीनवरून नुसतं बाहेर काढलं नसतं तर धर्मद्रोही म्हणून कदाचित त्याला देहांत शिक्षा देखील ठोठावली गेली असती. एवढा सगळा प्रसंग असताना आपला आंतरिक झगडा सांभाळत निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्रीच्या वेळेला येतो. हा रात्रीच्या वेळेला आलेला निकोदेमस पुढे त्याचं परिवर्तन होऊन येशूचं शरीर उघडपणे सर्वांच्या समोर आपल्या ताब्यात घेतो, तागाच्या वस्त्रात गुंडाळतो आणि कबरेमध्ये ठेवून देतो.
हा संपूर्ण प्रवास झाला कसा? त्याचं कारण त्याने केलेलं प्रभू येशू ख्रिस्ताशी संभाषण. त्या संभाषणामध्ये येशूने त्याच्या जीवनाला स्पर्श केलेला होता. येत्या 4 दिवसांमध्ये ती येशूची शिकवण आपण शांतपणे चिंतनासाठी घेणार आहोत. त्यातील एकूण 4 मुद्दे पुढील 4 दिवसांसाठी आपल्याला चिंतनासाठी घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा आहे नव्याने जन्मणं. दुसरा मुद्दा आहे देवाचं राज्य. तिसरा मुद्दा आहे देवाचं प्रेम. आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की निकोदेमसला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ज्यावेळेला समजत नव्हती, अशा वेळेला येशूने क्रूस हा महत्त्वाचा विषय त्याला समजून सांगितला. पुढील काही दिवसांमध्ये आपण त्या विषयांवरती चिंतन करूया. आज मात्र एक महत्त्वाचा विषय चिंतनासाठी ठेवायचा की निकोदेमसप्रमाणे मलाही येशूला गुपचूप भेटावंसं वाटतं की मी उघडपणे येशूचा, त्याच्या नावाचा जय जयकार करण्यासाठी तयार आहे. ही कृपा त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.